सकाळ झाली आहे आणि सकाळपासून प्रचंड पाऊस पडतो इथे. म्हणजे काल दुपारी एवढं गरम होत होतं, रात्री थंडी वाजत होती आणि सकाळचा पाऊस. तर हे तिन्ही मोसम इथे आम्हाला अनुभवायला मिळालेत मित्रांनो. रात्रीचं अगदी हे अप्रतिम दिसतंय. हा आम्ही प्रॉन्स तवा फ्राय सांगितलेला आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही प्रॉन्सची साईज बघू शकता केवढी मोठी आहे. जस्ट लुक ॲट द साईज. तेव्हा खरंच जास्त झाले एकदम. आणि त्या साईडला आपला रूम आहे. इथे हा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे तो, एकदम अमेझिंग इथून दिसत आहेत. प्रत्येक रूमच्या बाहेर एक छानसा झोपाळा दिलाय जिथे आपण झोके खाऊन या निसर्गाचा आनंद लुटू शकतो. तर एक लाईक खूप मॅटर करतो आणि आम्हाला प्रोत्साहित करतो नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटके परिंदे. मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत फिशरमॅन रिसॉर्ट सफाळे येथे. तर आपण सकाळी 7:20ची ट्रेन पकडलेली बोरिवलीवरनं सफाळेला यायला आणि सफाळेवरनं उतरून आपण ऑटो करून ऑटोनी जवळजवळ 350 रुपये घेतलेले इथे यायला. वेरी करेल जरासं. आम्ही आशापुरा मंदिरला पण जाऊन आलेलो येताना इथेच. आणि आता आम्ही पोचलो आहोत सफाळेला फिशरमॅन रिसॉर्ट. तर तुम्हाला मी आता इथे परिसर दाखवणार आहे. तर मित्रांनो, इथले तुम्ही रूम्स पाहू शकता. अगदी स्पेशियस एरिया आहे इथला. समोरच तिथे स्विमिंग पूल आहे. चला मग पाहूया स्विमिंग पूलच्या इथे. हा पूल एरिया आहे. हा किड्स सेक्शन आहे. इथेही किड्स सेक्शन आहे आणि इथे ह्या मोठ्या माणसांसाठी दिसते इथे. हा आहे बोंबिल बे. वेगळे वेगळे रूम्स आहेत इथे. हा रूम बुक केलाय. तर बेसिकली तुम्ही बघाल तर मी तुम्हाला रूम तर दाखवलं, त्यांचं एंट्रन्स दाखवलं, आतमध्ये कसं आहे रूम दाखवलं. कम्प्लीट वुडन आहे रूम. मोठा रूम आहे. 1 2 3 4 की 5 बेड्स आहेत मला वाटतं. तर इझिली 10-12 लोक इथे इझिली राहू शकतात. आपण परत एक वेळ चेक करूया. बट वेन यू कम टुवर्ड्स द गॅलरी तर हा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे तो, एकदम अमेझिंग. तर इथे सर्व सुरूची झाडं आहेत. या साईडला तुम्ही पाहू शकता अगदी मोठा स्पेस आहे. हा लेक आहे. इथे आपण बोटिंग ही करू शकतो. संध्याकाळी आपण 5 ते 6 इथे बोटिंग करणार आहोत. मी तुम्हाला बोटिंगचाही आमचा व्हिडिओ दाखवेन. तर एकदम अमेझिंग प्लेस आहे. एकदम सूदिंग, एकदम काम प्लेस आहे आणि एकदम सेफ आहे. म्हणजे इथे गॅलरीला ग्रिल लावलेली आहे. आपण उभं राहून इथे एक डायनिंग टेबल लावलाय, चेअर्स लावलेले आहेत इथे. तर यू कॅन जस्ट चिल,
बसा इथे, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. काही डक, स्वॉन किंवा गूज जे आपण म्हणतो ते पण इथे आहेत. आता इथे दिसत नाहीये, पण ते कदाचित संध्याकाळी दिसतील. आता थोड्या वेळ आधी इथे होते ते सफेद रंगाचे. पण एकदम शांत असं वातावरण आहे. तुम्ही आभाळ, आकाश बघू शकता, एकदम शांत. पाणी बघा, एकदम शांत, मस्त. तर एकदम अमेझिंग फिलिंग इथे वाटते. आता फक्त आपल्याला बघायचं की संध्याकाळचं इथे ॲम्बियन्स कसा असतो. कारण मी जेवढे व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये चेक केलेलं, तर इथे भरपूर अशी लाइटिंग होते. तर आपण ते नंतर चेक करूया. टिल देन विल जस्ट एन्जॉय द सीन, सिनरी. आपण हे सुंदर निळं आकाश बघूया, ह्या सुंदर तलावातील लाटा बघूया. अँड स्टे ग्लूड. संध्याकाळचा आपण ॲम्बियन्स बघूया. इथे प्रत्येक रूमच्या बाहेर एक छानसा झोपाळा दिलाय, जिथे आपण झोके खाऊन या निसर्गाचा आनंद लुटू शकतो. तर मी आणि रुद्र पण इथेच बसलो आहोत आणि आम्ही या झोपाळ्यावर झोके खात आहोत. तर मित्रांनो, इथे एक मिड लेक कॅफे आहे. बेसिकली इट इज अ ब्रिज ओव्हर द लेक. आपण जो आपल्या रूम मधून बघितलेला, तर आपण इथे आलो आहोत आता बघायला कसं दिसतं ते. आणि इट्स अ व्हेरी गुड फिलिंग. आजूबाजूला बघा, इथे लेक आहे हा, आणि मध्येच आपला ब्रिज आहे, आणि मागे तुम्हाला ही सर्व घरं दिसत आहेत. आणि आपण आता जाऊया कॅफेमध्ये आतमध्ये. लेट्स सी. आपण आलो आहोत आता कॅफेमध्ये. मी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा, माझ्या मागे पाहू शकता सिटिंग एरिया आहे इथे. तर मित्रांनो, आपला रूम तिथे आहे. मी तुम्हाला तिथून हा व्ह्यू दाखवलेला. पण नाव रुद्रा, वी आर ओव्हर हिअर. हे बघा, हा कॅफे आहे. मोस्ट प्रॉबब्ली इव्हनिंग टाईम इथे काहीतरी असेल कदाचित, बट इट इज क्वाईट स्पेशियस. आणि इथून बाकी सर्व तुमचे जे रूम्स वगैरे आहेत किंवा इथले जे हाऊस बोट्स वगैरे आहेत ते इथून दिसत आहेत. तुम्ही ते पाहू शकता. तो आपला कॅफेटेरिया आहे जिथे आपण आता लंच करणार आहोत. आणि त्या साईडला आपला रूम आहे इथे. सो लेट्स हेड टुवर्ड्स द लंच एरिया. आपण जेवून घेऊया थोडंसं, आणि नंतर मग आपण पुन्हा इथे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला येऊया. आणि पुन्हा मग इथे संध्याकाळी या मिड लेक कॅफेमध्ये आपण येऊया. चला मग बघूया इथलं जेवण पण स्पेशालिटी आहे, कारण इथे सी फूड स्पेशालिटी आहे. तर आपण पाहूया. आम्ही प्रॉन्स तवा फ्राय सांगितलेला, पण क्वांटिटी बघा तुम्ही आणि त्याची साईज बघा. साईज इज अल्टिमेट अमेझिंग. आता खाऊन टेस्ट बघूया कशी लागते ती. दिस इज प्रॉन्स तवा फ्राय अँड दिस इज प्रॉन्स बिर्याणी. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही प्रॉन्सची साईज बघू शकता केवढी मोठी होती. फ्रेंच फ्राईज बोलते कवी टमाटर. आणि मी तुम्हाला प्रॉन्सची साईज दाखवली, पण प्रॉन्सची क्वांटिटी बघा इथे. 1 2 3 4 5 एवढ्याशा राईसमध्ये. आणि स्टील देर इज सो मच राईस. आणि इथेही प्रॉन्स आहेत अजून आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे आतमध्ये. सो क्वांटिटी इज अमेझिंग, साईज इज अमेझिंग. आणि आता आपण टेस्ट बघूया. टेस्ट पण डेफिनेटली अमेझिंग होती. आपण जे तवा फ्राय प्रॉन्स घेतले त्याच्यामध्ये. सो लेट्स एन्जॉय. काय तिथं जास्त आलं ॲक्च्युली जास्त झालं. क्वांटिटी एवढी होती अंदाज नाही लागला. आता प्रॉन्स बिर्याणी मागवायला नको पाहिजे, कारण प्रॉन्सची साईज बघ नाही. बघ एवढे मोठे प्रॉन्स आहेत इथे. 3 आणि तू घेतलेस होते ते वेगळे, वरून हे आहेत ते वेगळे. म्हणजेच बघायचं साईज. हे बघ खरंच जास्त झाले ते एकदम. लहान मुलांसाठी पण चांगली सोय केलेली आहे. तर तिथे स्लाइड्स आहेत, तुम्ही बघू शकता.
हे इथे कपल रूम्स आहेत. आणि हे डिरेक्टली पूल फेसिंग आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की हा पूल एरिया आहे. अरे हा याने तो गतारी फफा पडते. आणि आता इथे रात्र झाली आहे आणि रूम मधून बाहेर लेक मध्ये जे मिड लेक कॅफे जे होतं ते तुम्हाला दाखवतो रात्रीच्या वेळी कसं दिसतंय ते. लाईट्स अजून सर्व चालू नाही झालेत इथे. हळूहळू सर्व लाईट चालू होत आहेत. तुम्ही बघा आता. अँड दिस व्ह्यू इज गोइंग टू बी अमेझिंग. म्हणजे डोळ्यांनी जे इथे दिसते, जी शांती दिसते ते मी या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कॅप्चर करून नाही दाखवू शकत. ते अनुभवायला तुम्हाला इथेच यावं लागेल, म्हणजे फिशरमॅन रिसॉर्ट सफाळी. आणि आता रात्रीचे आम्ही बाहेर आलो आहोत डिनर करायला. आणि रात्रीचा ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकता इथे कसं आहे. हा आहे आपला रेस्टॉरंट एरिया जिथे आपण दुपारी बसून जेवत होतो. आणि आता हा रात्रीचा व्ह्यू आहे आपल्या स्विमिंग पूलच्या इथे. आपण सकाळचा व्ह्यू तर घेतलेला, पण रात्री तुम्ही पाहू शकता इथला ॲम्बियन्स कसं आहे ते. सकाळी आपण या ब्रिजवरनं आलेलो आणि आता चला रात्रीचा आपण इथला व्ह्यू बघूया. ते मिडलेक कॅफे आहे जे आमच्या रूमवरून दाखवलेलं तुम्हाला. तिथे आमचा रूम आहे आणि हा रेस्टॉरंट एरिया आहे इथे. आणि हा नाईट कॅफे, सॉरी नाईट कॅफे नाही, मिड लेक कॅफेमधून हा व्ह्यू. हे जे बांगडा बोट किंवा बोट हाऊस जे होतं रात्रीचं, अगदी हे अप्रतिम दिसतंय इथला व्ह्यू. आणि त्याच्याच बाजूला आहे बरोबर तिथे आमचा रूम, जिथे स्विमिंग नंतरचे ते सर्व कपडे सुकत आहेत. सकाळ झाली आहे आणि सकाळपासून प्रचंड पाऊस पडतो इथे. म्हणजे काल दुपारी एवढं गरम होतं तर रात्री थंडी वाजत होती आणि सकाळचा पाऊस.
तर हे तिन्ही मोसम इथे आम्हाला अनुभवायला मिळालेत मित्रांनो. आणि आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की कसं झालंय इथे, मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर आपण पाहू बाकीच्या लेकचा परिसर कसा दिसतो त्या पावसामध्ये. ते समोर आपले राजहंस किंवा जे गूज आहेत, स्वॉन म्हणतात ॲक्च्युली, पण हे गूज आहेत. आता गूजला मराठीमध्ये नेमकं काय म्हणतात ते माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला लिहून सांगा. पण ते दिसायचे ते कम्प्लिटली भिजलेले, ते पण पावसाचा आनंद लुटत आहेत. आज की ब्रेकफास्ट में है मिसल पाव, पोहा, ब्रेड बटर एंड भुजिया. ना खबर भी नहीं पड़े खाई लो. तर मित्रांनो, आपला फिशरमॅन रिसॉर्टचा जो अध्याय आहे किंवा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपत आहे. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. पण मित्रांनो, माझं तुम्हाला निवेदन आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक खूप मॅटर करतो आणि आम्हाला प्रोत्साहित करतो नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.